प्रत्येक यशाच्या मागे एक तात्पुरते अपयश येतं. मन खचून जाते, पण अशाही परिस्थिती जे झगडणे सोडत नाहीत ते जिंकतात. हे वाक्य नेहमी लक्षात ठेवा. मी पूनम स्वागत करते माझ्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये. व्हिडिओची सुरुवात पाहून तुम्हाला समजलेच असेल मी आज कशाबद्दल बोलणार आहे ते. तर मी रेशनिंगच्या तांदळाची खुरवडी बनवलेली, तर म्हटलं ती तुम्हालाही दाखवावी. त्यासाठी 2 मापटी रेशनिंगच्या तांदळाचं पीठ घेतलेले, एकदम बारीक दळून आणलेलं. ते अशा प्रकारे ते 2 मापटे मोजून घेतले आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता ते कशा प्रकारे बारीक दळलेलं आहे. ते एकदम असं गुळगुळीत गुलालासारखं बारीक हवं. 2 मापटी या तांदळाच्या पिठासाठी आपल्याला 4.5 तांबे पाणी हवं आहे. जर तुम्ही परफेक्ट एवढंच पीठ घेतलं तर पाणीही पुरेपूर पुरतं. अशा प्रकारे हे पाणी उकळण्यासाठी ठेवलं आणि त्याच्यात तुम्हाला थोड्याच प्रमाणात म्हणजे 1 चिमूटभर पापडखार घालायचा आहे आणि चवीपुरतं मीठ घालून ते पाणी उकळण्यासाठी ठेवायचं आहे. त्यानंतर त्याच्यातले उकळल्यानंतर 1 तांब्या पाणी तुम्हाला काढून घ्यायचं आहे. जर लागेल तसं ते वापरायचं आहे. अशा प्रकारे 3.5 तांब्यामध्ये ते शिजवून घ्यायचं आहे आणि कंटिन्युअसली हलवत तुम्हाला ते शिजवायचं आहे, कारण आपल्याला एक गाठही होऊ द्यायची नाही, कारण नंतर त्याचा खूप खुरवडी करताना त्रास होतो. हे पीठ एकदम मस्त शिजलेले, त्याच्यात एकही गाठ झाली नव्हती किंवा तुटण्याचा प्रॉब्लेम नव्हता. त्या हाताने तोडावं लागत होतं, असं पडता पडता तुटत नव्हतं. पीठ एकदम मस्त शिजलेलं. शिजवताना पाण्यात ॲड केल्यानंतर ते पीठ फक्त तुम्हाला ते कंटिन्युअसली हलवायचं आहे. एक 10 ते 15 मिनटात ते शिजून जातं आणि त्यानंतर त्याला 5 ते 10 मिनटं झाकून ठेवून तुम्हाला शिजवण्यासाठी ठेवायचं. फक्त वरचा एक जो तांब्या आपण गरम पाण्याचा काढून ठेवलेला तो फक्त तुम्हाला लागेल तसा वापरायचा आहे. या टोटल 4.5 तांब्यामध्ये तुमचं पीठ एकदम छान शिजतं. अशा प्रकारे आम्ही सकाळी 9 वाजता तर या खुरवड्या घातल्या. त्यानंतर 3-3:30ला त्यांना अशी पलटी दिली. त्या अजिबात तुटत नाहीत. किती मस्त पलटल्यानंतर पलटतायत बघा त्या. आणि अशा प्रकारे वरच्या साईडतून तर वाळून झालेल्या, आता खालच्या साईडसाठी त्यांना अशा प्रकारे पलटलं. खुरवडी करताना फक्त त्याच्यामध्ये पापडखारचं प्रमाण हे योग्य हवं. तसेच पाणी तुम्हाला योग्य प्रमाणात घ्यायचं आहे आणि ते शिजवूनही चांगल्या प्रकारे जमलं पाहिजे. त्याच्यामध्ये गाठ होऊ द्यायची नाही आणि पाणीही जास्त होऊ द्यायचं नाही, कारण ते आपल्याला पातळ करायचं नाही. ते योग्य प्रमाणातच पाहिजे आणि साच्यात गरम गरम भरून ते पटपट करून घ्यायचं, कारण जसा वेळ जाईल थंड होईल तसं ते आपल्याला छान प्रकारे करता येत नाही. त्यामुळे हे प्रमाण कायम लक्षात ठेवा. बाळाला घेऊन एकटीला हे काही जमत नाही. माझी मोठी बहीण माझ्याकडे 2-3 दिवस आलेली, तेव्हा हे सगळं करून घेतलं. पुढे व्हिडिओमध्ये तुम्हाला ती नक्कीच दिसेल. तर अशा प्रकारे 5-5:30 वाजेपर्यंत हे छानपैकी वाळू दिला आणि त्यानंतर ते काढण्यासाठी गेलो. तर बघा ह्या दोघांचा कसा एन्जॉय मस्तपैकी चाललेला आहे. तुम्हालाही खुरवड्या ओल्या असताना किंवा भातवडी म्हणजेच आपली साबुदाण्याची पापडी ओली असताना तुम्हाला खायला आवडते का? आणि तसेच राहिलेल्या पिठाचे म्हणजेच खुरवडीच्या पिठाचे तुम्ही सांडगे घालता का? तर अशा प्रकारे दिवस मावळत चाललेला आणि आपल्या खुरवड्या अशा प्रकारे पहिल्या दिवशी वाळून तयार होत्या. त्यांना तुम्हाला 2-3 उन्हं तर द्यायचे आहेत. अशा प्रकारे 3 दिवस त्यांना छानपैकी वाळवलं आणि आता आपण तळून पाहूया की खुरवड्या कशा प्रकारे तयार झालेत. तर आपली खुरवडी खरंच खूप मस्त झाली. ती तळल्यानंतर दुप्पट फुगते आणि टेस्टलाही खूप मस्त झाली, कुरकुरत आणि टेस्टी अशी ती फुगते. कशी दुप्पट तुम्ही पाहू शकता. तेलामध्ये तळल्यानंतर तिचा जो शेप आहे तो मस्तपैकी फुलते आणि कलरही चेंज होत नाही. ते पांढरी शुभ्र होते. तुम्ही नक्की पहा आणि आवर्जून करून पहा हे प्रमाण वापरून, आणि कशी होते ते मला नक्की व्हिडिओमध्ये सांगा कमेंट करून. आणि जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करायला विसरू नका आणि माझे नवनवीन व्हिडिओज पाहायलाही विसरू नका आणि मला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुमच्या सर्वांची साथ मला अशीच राहू दे. व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.